देशाच्या विकासासाठी एक देश एक निवडणूक विधेयक महत्त्वाचं आहे असं अजित गोपछडेंनी म्हटलेलं आहे। वारंवार आचारसंहिता लागल्यानं विकास थांबतो असंही अजित गोपछडेंचं म्हणणं आहे। आणि आत्ताची एक अत्यंत महत्त्वाची बातमी, आदित्य ठाकरे आज दादरमधील हनुमान मंदिराला भेट देणार आहेत। दुपारी 4:30 वाजता आदित्य ठाकरे हे मंदिराला भेट देणार आहेत अशी माहिती कळते आहे। 80 वर्ष जुनं हनुमान मंदिर पाडण्यासाठी रेल्वेनं नोटीस दिलेली होती आणि त्यानंतर ठाकरे गट आता आक्रमक झालेल्या बरोबर 4:30 वाजता आदित्य ठाकरे या मंदिरामध्ये जाणार आहेत आणि हनुमानाची आरती देखील करणार आहेत। यावेळेला त्यांच्यासोबत इतर नेते देखील उपस्थित असतील। हमालांचं म्हणजे मजुरांचा देव आहे हनुमान तिकडे। आज संध्याकाळी 4:30 ते 5 दरम्यान तिथे महाआरती होईल। स्वतः आदित्य ठाकरे, शिवसेना नेते आणि मी, स्थानिक आमदार महेश सावंत आणि हजारो शिवसैनिक, हमाल बांधव त्या महाआरतीला सामील होते। भारतीय जनता पक्षाची इच्छा असेल हिंदू म्हणून तर यावं, आम्ही त्यांच्या हातामध्ये गदा आणि घंटा देऊ, यावं ना घंटा वाजवायला। त्यांना घंटा हिंदुत्व कळतंय। संजय राऊतांना उद्धव ठाकरेची झाली आहे। किती मतं मिळाली, किती जागा मिळाल्या? ते जे 10 आमदार मुंबईत निवडून आले त्याच्या 8 मुस्लिम वोट जिहादमुळे निवडून आलेले आहेत। म्हणून आता त्यांनी रामाचा शरणी जावं, हनुमानांचा जावं, जिथे जायचं असेल जावं। मुंबईची जनता आता धर्मयुद्धच्या सोबत